आता एक नजर टाकणार आहोत 10च्या 25 मोठ्या बातम्यांवर। केंद्राची 99,150 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी, 6 देशात होणार कांदा निर्यात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। येत्या आठवड्यात राज ठाकरेंच्या जाहीर सभांबाबत निर्णय होणार। राज ठाकरे कुठे आणि कधी सभा घेणार याचे वेळापत्रक लवकरच येणार। नसीम खान काँग्रेसच्या स्टार प्रचारक पदाच्या राजीनाम्यावर ठाम, तर एमआयएमच्या ऑफरवर भाष्य करणार नाही, लोकांशी बोलून ठरवणार, नसीम खान यांची प्रतिक्रिया। मुंबई उत्तर मध्यच्या काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाडांनी घेतली नसीम खान यांची भेट। नसीम खान काँग्रेसमध्ये नाराज, तर मोठे भाऊ म्हणून खान पाठिंबा देतील, वर्षा गायकवाडांची प्रतिक्रिया। तर काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याची नसीम खान यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या चांदवडमध्ये भारती पवार यांच्यावरती मतदार भडकले। 5 वर्ष कुठे होतात, भारती पवारांना प्रचारादरम्यान विचारला जाब। मनमाड सुरगाणा या पाठोपाठ चांदवड तालुक्यातही संतापाचा सामना। पाटणमधील सभेमध्ये शरद पवारांनी उडवली कॉलर। शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदेंच्या प्रचारावेळी पवारांनी उडवली कॉलर। पंतप्रधान मोदींच्या सभांचा पश्चिम महाराष्ट्रात धडाका। पंतप्रधान मोदींच्या राज्यात सोमवार आणि मंगळवारी एकूण 6 सभा। सोमवारी मोदींच्या सोलापूर, सातारा आणि पुण्यात सभा, तर मंगळवारी माढा, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा। पुण्यात 3 मे रोजी राहुल गांधींची सभा। पुणे, शिरूर, बारामती आणि मावळमधील उमेदवारांच्या प्रचारासाठी सभेत शक्ती प्रदर्शन। नकली शिवसेना सनातन विरोधी सोबत असल्याचं पाहून बाळासाहेब ठाकरे यांनाही दुःख झालं असेल। पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सांगलीतल्या काँग्रेसची जागा जाण्यामागे जयंत पाटील खलनायक। राऊतांच्या माध्यमातून जयंत पाटलांनी विशाल पाटलांबाबत खेळी केली। माजी आमदार विलास जगताप यांचा गंभीर आरोप। आक्रस्ताळेपणानं बोलणं विलास जगतापांचा स्वभाव। सांगलीबाबत सेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटप झालं। कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा देण्यात आली। विलास जगतापांच्या आरोपांना जयंत पाटलांचं उत्तर। हातकणंगलेमधनं बच्चू कडू राजू शेट्टींना निवडून आणण्यासाठी सर्व प्रयत्न करणार, आमचं नातं शेतकऱ्यांशी जोडलेलं, कडूंची भूमिका। शिवसंग्राम लोकसभा निवडणुकीत तटस्थ राहणार, विधानसभेच्या 12 जागा लढवणार, प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांची माहिती। ठाकरे गटाची याचिका निवडणूक आयोगानं फेटाळली। प्रचार गीतामधील जय भवानी आणि हिंदू शब्दावरील बंदी कायम, ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष। दिल्लीत आप कार्यकर्त्यांची केजरीवालांच्या अटकेविरोधात मोहीम, केजरीवालांच्या समर्थनार्थ जेल का जवाब वोट से मोहीम। ईडीच्या आरोपांवर अरविंद केजरीवालांकडून सुप्रीम कोर्टात उत्तर सादर। ईडीच्या 4ही साक्षीदारांचा संबंध भाजपशी, केजरीवालांचा आरोप। नागपूरमध्ये मतदान न करणाऱ्यांच्या निषेधार्थ फलक, ट्रॅफिक पार्क चौकामध्ये लागले शेम ऑन यूचे बोर्ड। नागपुरात पहिल्या टप्प्यात फक्त 54.30% मतदान। पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा हेलिकॉप्टरमध्ये चढताना गेला तोल, घटनेमध्ये ममता बॅनर्जी किरकोळ जखमी। गुजरात आणि राजस्थानमधील 3 मेफेड्रोन उत्पादन प्रयोगशाळांवरती कारवाई, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि गुजरात पोलिसांची संयुक्त कारवाईत 7 जणांना अटक। हेमंत सोरेन यांना अंतरिम जामीन देण्यास नकार, रांचीच्या विशेष पीएमएलए कोर्टाकडून सोरेन यांना नकार। काकांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाकडे सोरेन यांनी मागितला होता 13 दिवसांचा अंतरिम जामीन।